नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। चला आज बनवूया मस्त असा पास्ता। जगातला सगळ्यात सोपा अशी रेसिपी आहे। तर कोणताही पदार्थ बनवायच्या अगोदर मी अशी पूर्वतयारी करून ठेवते, जेणेकरून पटकन आपली जी पण रेसिपी आहे ती पटकन होते। तर मी पहिल्यांदा सर्व अशा भाज्या कट करून घेतलेल्या आहे। कोथिंबीर, वाटाणा, हिरवी मिरची, कांदा, टमाटा आणि शिमला मिरची। तर त्यानंतर इथे 2 पाकिटे घेतलेले पास्त्याची आणि 2 पाकिटे त्यामुळे पुन्हा 2 पाकिटे मसाले घेतलेले पास्ता मसाला। तर दर मंगळवारी आमच्या गावामध्ये आठवडी बाजार असतो, त्यामध्ये आलेलं होतं पास्त्याचं पाकिट वगैरे 10-10 रुपयाची पाकिट आणलेली होती, 10 रुपयाचे 2 पाकिटं मसाल्याची। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर एकदम कमी भांड्यांमध्ये मी प्रत्येक वेळेस किचनमध्ये अशा भाज्या चिरून ठेवत असते। आधी किचन ओटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा, त्यानंतर भाज्या भांडी न पडता झटकीपट होणारे असा पदार्थ आहे। तिथे मी बघू शकता पास्ता पॅकिंगमधून फोडून घेतलेला आहे। त्यानंतर गरम पाणी केलं, त्यामध्ये हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे, कारण की पास्ता हा तांदळाचा असतो, एकमेकांना चिकटू नये म्हणून थोडंसं मी तेल टाकलेलं आहे। तेल काय टाकताना मी दाखवलं नाही, मीठ टाकतानाच दाखवलं। त्यानंतर छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे, छान असं शिजवायचं आहे। तर इथं बघू शकता मी दुसऱ्या शेगडीवरती पास्ता शिजायला घातलेला आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती मी आता कढई ठेवलेली आहे, जेणेकरून भाज्या आपल्या परतून घेऊ। भाजी शिजायला थोडासा टाईम लागतो, त्यामुळे मग दोन्ही काम पटकन होईल। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर हिरवी मिरची, कारण की पास्ता मसाला टाकणार त्यामुळे हिरवी मिरची थोडीच टाकलेली आहे मी। तुम्हाला हवी असेल तुम्ही जास्त टाकू शकता, आणि तुमचे जे काय आवडतं हे आहे म्हणजे भाज्या आहे त्यासुद्धा टाकू शकता, गाजर, कोबी वगैरे मी घरामध्ये अवेलेबल होत्या त्याच भाज्या मी टाकलेल्या आहे। त्यानंतर मग मी ते कांदा छान लाल झाला, त्यानंतर मी टमाटर, ढोबळी मिरची, छान अशा भाज्या परतून आणि शिजून घ्यायच्या आहे आपल्याला। त्यानंतर भाज्या छान अशा परतून झालेल्या आहे, शिजल्या पण आहे। बघा इथे छान असं आपलं फुगलेलं आहे कढई। त्यानंतर यामध्ये थोडंसं मसाले ॲड करणार आहे, थोडंसं धना जिरा पावडर ॲड करणार आहे, तुम्हाला ऑप्शन आहे टाकलं नाही। त्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट, त्यानंतर हा मॅगीचा मसाला 2 पाकिट करते मी, त्यामध्ये 2 पाकिटं टाकणार। त्यानंतर यामध्ये 2 चमचे टमॅटो सॉस टाकलेला आहे। छान अशा आपल्या भाज्या परतून शिजून झालेल्या आहे। त्यानंतर पास्ताही शिजलेला आहे, आता तुम्ही कढईमध्ये टाकून देणार आहे पूर्ण असा। चांगले मिक्स करून घ्यायचे, छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये किसलेलं चीज, थोडीशी कोथिंबीर, अशा पद्धतीने छान असा मस्त असा क्रिस्पी असा झालेला आहे। कोंबडीच्या पाठीमागे लागला होता। छान असा पास्ता बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पिऊ सिद्धी शाळेतून यायच्या अगोदर मी त्यांच्यासाठी काही तर थोडंफार करण्याचा प्रयत्न करीत असते। चला भेटूया पुढील